यानंतर बघूया आजची अजून एक मोठी बातमी, आंतरराष्ट्रीय बातमी, पण ज्या बातमीचा भारतावर मोठा इम्पॅक्ट होणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा संदर्भात हे आता एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। या ऑर्डरवर ट्रम्प यांनी जर सही केली तर लाखो भारतीयांचं वर्क परमिट रद्द होण्याची शक्यता आहे। यामुळे IT क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांचे धाबे दणाणलेत। H1B व्हिसाच्या तरतुदीनुसार भारतीय मूळ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पार्टनरना काम करण्याचा अधिकार मिळतो, तो आता मिळणार नाही। त्यामुळे असंख्य भारतीयांवर बेरोजगारीची गदा येऊ शकते। ट्रम्प यांच्या या निर्णयाचे संकेत मिळताच भारतामधल्या IT क्षेत्रातल्या TCS, इन्फोसिस, विप्रो आणि HCL यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरलेले आहेत। अमेरिकन जनतेला जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचं सध्या बोललं जात आहे। या संदर्भात आपण बोलूया, आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर। शैलेंद्र, कसं बघायचं या निर्णयाकडे? जर ही ऑर्डर पास झाली तर मग भारतीय कंपन्यांना आणि भारताला एकूण सगळ्यात मोठा फटका बसणार आहे, कारण IT मार्केट भारतात सगळ्यात जास्त आहे। आपण तिकडे जाऊन आपली मुलं, आपले इतर सगळे लोक जास्तीत जास्त काम करतायत। किती मोठा दणका आहे हा आपल्यासाठी? हा निश्चितच आपल्यासाठी एक नकारात्मक अशा स्वरूपाचा निर्णय असणार आहे आणि तो यासाठी आहे की भारताचा जो निर्यात आपली ही प्रामुख्याने अमेरिकेला होती, ही दोनच सेक्टरमध्ये प्रामुख्याने होती। एक आहे IT आणि दुसरे फार्मास्युटिकल। आणि या संदर्भात जे महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे ते अमेरिकेत उपलब्ध असल्यामुळे आपल्याकडच्या बहुसंख्य कंपन्या ह्या विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत असतात आणि आपल्याकडचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी, विशेषतः IT मध्ये आणि फार्मास्युटिकल असतील या संदर्भामध्ये जाण्यासाठी असतात। आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की याचा निश्चितच एक नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ शकतो, परंतु सध्या ट्रम्पच्या बाबतीमध्ये त्यांनी अमेरिका फर्स्ट हा या स्वरूपाचा जो नारा दिलेला आहे आणि अमेरिकेचे हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांचे ज्या पद्धतीचे प्रयत्न चाललेले आहेत ते बघता ह्या गोष्टी आपल्यासाठी नकारात्मक असू शकतात। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की अमेरिकन काँग्रेस याकडे कसं बघती हे देखील बघणं गरजेचं आहे। ट्रम्पना अनेक क्षेत्रांमधून विरोध होतो आहे आणि या संदर्भातला कोणताही निर्णय घेताना गेल्या 16 वर्षांपासून भारताचे जे मैत्रीपूर्ण संबंध अमेरिकेबरोबर आहेत आणि 17 लाख भारतीय जे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांची जी मोठी लॉबी आहे या सर्वांच्या दबावाचा विचार हा ट्रम्पला करावा लागेल। त्यामुळे याचा अंतिम कसं असतं आणि त्या संदर्भात भारताला कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज दिल्या जातात त्या संदर्भातल्या गोष्टी या अंतिम रूपाने बघण्यात आपल्याला त्यानंतरच आपण या संदर्भामध्ये प्रामुख्याने कन्क्लुझिव्ह अशा स्वरूपाचे रिमार्क देऊ शकतो। शैलेंद्र, पण याचा भारतीय बिझनेसवर किती परिणाम होणार आहे? कारण सध्या आपण पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो, HCL यांचे शेअर्स दणादण पडतायत। त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा आपल्या या कंपन्यांना, मोठ्या कंपन्या आहेत, जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत, यांना एक आर्थिक नुकसान सुद्धा सहन करावं लागणार आहे। हो, याचं कारण असं आहे की मी जसं यापूर्वी आपल्याला सांगितलं की भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार आहे हा व्यापार साधारणतः 100 अब्ज डॉलर्सचा आहे आणि यामध्ये व्यापाराचा असमतोल आहे, कारण आपण फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेकडनं आयात करतो। आपण जे अमेरिकेकडनं आयात करतो त्यामध्ये संरक्षण साधन सामुग्री ही प्रामुख्याने आहे। आता आपण जे अमेरिकेला निर्यात करतो ना त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक आहे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि दुसरं आहे फार्मास्युटिकल म्हणजे औषध। ज्या बाबतीमध्ये आता त्यांनी असा निर्णय सुद्धा घ्यायचा चाललाय की अमेरिकन कंपन्या लो कॉस्ट ड्रग्ज बनवणार आहेत आणि जर त्यांनी अशा स्वरूपाने अमेरिकेमध्ये लो कॉस्ट ड्रग्ज बनवायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या निर्यातीवरती परिणाम होणार आहे। आणि आपण असं बघतो की आपल्या ज्या IT कंपन्या आहेत या प्रामुख्याने बहुसंख्य कंपन्यांचे अमेरिकेबरोबर कोलॅबोरेशन झालेले आहे, मूव्ह साईन झालेले आहे। त्यामुळे जर त्यांनी फर्स्ट अमेरिका असं म्हणालं आणि पुन्हा एकदा तिथल्या स्थानिकांना प्राधान्य द्यायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे TCS सारख्या कंपन्या असतील, इन्फोसिस असतील यांच्या शेअर मार्केटवरती परिणाम होणार, यांच्या प्रॉफिट मार्जिनवरती देखील निश्चितच परिणाम होणार आहे। ॲब्सोल्युटली, थँक्यू व्हेरी मच शैलेंद्र देवळाणकर तुमच्या या विश्लेषणाबद्दल। बघायचं आहे या ट्रम्प सरकारच्या निर्णयांचे काय परिणाम भारतावर होत आहेत। ट्रम्प सरकारने सध्या जे काही निर्णय घेतले आहेत म्हणजे अटॉर्नी जनरल सॅली येट्स यांना पदावरून दूर करण्याचा सुद्धा आजचा निर्णय असेल, अनेक निर्णय वादात सापडलेले आहेत। पण H1B व्हिसा संदर्भातला हा जो निर्णय त्यांनी घेतला तर भारतावर याचे थेट परिणाम होणार आहेत।